Good morning. Today we are going to Basic Science Chemistry Semester First, lecture number 5. We have start. Last 4 lecture we have completed in chapter number first, chemical bonding and catalysis. Today's lecture have start chapter number 2, metal corrosion, its prevention and electrochemistry. आपण लास्ट 4 लेक्चरमध्ये चॅप्टर नंबर फर्स्ट केमिकल बॉन्डिंग अँड कॅटॅलिसिस डिटेल स्टडी केला आहे. तर 5th लेक्चरमध्ये आपल्याला मेटल करोजन, इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. फर्स्टली मेटल करोजन म्हणजे काय ते माहीत असले पाहिजे ना आपल्याला. त्यामधील बरेच सब पॉईंट आपल्याला बघायचे आहे. चॅप्टर नेम मेटल करोजन, इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री. सब पॉईंट्स. फर्स्ट सब पॉईंट्स करोजन. टाइप्स ऑफ करोजन, ड्राय करोजन, वेट करोजन, ऑक्सिडेशन करोजन, your mechanism, types of oxides, film, wet corrosion, mechanism. फर्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला करोजन. त्यामध्ये टाइप्स ऑफ करोजन, 2 मेन टाइप्स ऑफ करोजन, ड्राय करोजन, वेट करोजन डिटेल स्टडी करायचा आहे आपल्याला. ऑक्सिडेशन करोजन, युअर टाइप्स, मेकॅनिझम डिटेलमध्ये बघायचं आहे. त्यानंतर सेकंड टॉपिक आहे बघा, कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन. इन कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन, ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन, युअर मेकॅनिझम इन न्यूट्रल ऑर अल्कलाइन मीडियम. ऑक्सिडेशन ॲब्सॉर्प्शन त्याचं मेकॅनिझम बघायचं की ते न्यूट्रल आहे की अल्कलाइन मीडियममध्ये आहे ते बघायचे. नेक्स्ट पिटिंग करोजन, वॉटर लाईन करोजन, क्रिवाइस करोजन. थर्ड सब टॉपिक आहे फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ करोजन कंट्रोल. इन फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ करोजन कंट्रोल, modification of environment, use of protective coating, coating of less active metal like zinc, also known as galvanizing. Anodic and cathodic protection, choice of material using pure metal and using metal alloy. फोर्थ सब टॉपिक है इलेक्ट्रोलाइट. इन इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉन्ग एंड वीक, नॉन इलेक्ट्रोलाइट, इलेक्ट्रोलाइटिक सेल, इलेक्ट्रोकेमिकल सेल, कैथोड, एनोड, इलेक्ट्रोड पोटेंशियल. इन इलेक्ट्रोड पोटेंशियल, ऑक्सीडेशन रिडक्शन, construction and working of Daniell cell, ionization and dissociation. नेक्स्ट सब टॉपिक आहे फॅरेडेज फर्स्ट अँड सेकंड लॉ. फॅरेडेज फर्स्ट अँड सेकंड लॉ हे सायंटिस्टच्या नावावरून त्याचे नेमिंग दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला डिटेल स्टडी करायचं आहे फॅरेडेज फर्स्ट लॉ, सेकंड लॉ. नेक्स्ट सब टॉपिक आहे प्रायमरी सेल अँड सेकंडरी सेल, electrolysis. In primary and secondary cell, between mechanism, electroplating and electro-refining of copper. असे डिटेल सब पॉईंट आपल्याला 1 by 1 स्टडी करायचा आहे. फर्स्टली चॅप्टर नेम आहे मेटल करोजन, इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इन मेटल करोजन म्हणजे धातूवरील गंज अँड प्रिव्हेन्शन मीन्स त्याच्यावर प्रतिबंध कसा करता येईल. या चॅप्टरमध्ये आपल्याला मेटलवरती जो गंज चढतो त्याच्यावरील प्रतिबंध कसा करता येईल हे आपल्याला डिटेल बघायचं आहे. फर्स्टली मेटल करोजन, इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री. यूज करोजन प्रिव्हेंटिव्ह मेजर इन इंडस्ट्री.
इंडस्ट्रीमध्ये जे करोजन घडून येते त्याच्यावर आपल्याला कोणकोणते उपाय करता येईल ते घडू नये म्हणून ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट पॉईंट आहे करोजन. करोजन इन deterioration or destruction of metal and alloy in the presence of an environment by chemical or electrochemical reaction. Corrosion means deterioration or destruction of metal and alloy in the presence of environment by chemical or electrochemical reaction. Corrosion means metal and alloy वरती जो इन्व्हायरमेंटमध्ये मेटलवरती जो गंज चढतो त्या क्रियेला करोजन असे म्हणतात. करोजनचं एक्झाम्पल बघायचं झालं की आपल्या दररोजच्या जीवनातील करोजन म्हणजे काय ते बघायचं झालं तर आपल्या घरी एखादी मेटल लोखंडाची वस्तू पडलेली असते बघा आणि बरेच दिवसाची पडलेली असते. आपण त्यानंतर ते बघितले की त्याच्यावरती रेड लेअर तयार झालेला दिसतो. तो लेअर म्हणजेच करोजन. म्हणजे मेटलवरती जो लेअर तयार होतो त्यालाच आपण करोजन म्हणतो. आपण बघितले करोजन म्हणजे काय. तर त्यानंतर आपल्याला बघायचे करोजन टाइप्स ऑफ करोजन. करोजन कॅन बी क्लासिफाईड इन डिफरंट वेज सच ॲज, या चार्टमध्ये दिलेलं आहे बघा. Corrosion are two types, dry or wet corrosion. Dry corrosion also known as atmospheric chemical corrosion. Wet corrosion also known as electrochemical immerse corrosion. Corrosionचे दोन मेन टाइप्स आहे, वेट करोजन अँड ड्राय करोजन. वेट करोजनलाच इलेक्ट्रोकेमिकल और इमर्स करोजन असे म्हणतात. तर ड्राय करोजनला ॲटमॉस्फेरिक और केमिकल करोजन असे म्हणतात. असे दोन मेन टाईप आहे करोजनचे. फर्स्ट टाईप आहे ड्राय करोजन. ड्राय करोजन ऑल्सो नोन ॲज ॲटमॉस्फेरिक करोजन. ड्राय करोजनलाच ॲटमॉस्फेरिक करोजन असेही म्हणतात. Dry corrosion or oxidation occurs when oxygen in air react with metal without the presence of liquid. ड्राय करोजन हे हवेमध्ये घडून येते विदाऊट प्रेझेन्स ऑफ लिक्विडच्या प्रेझेन्समध्ये ॲटमॉस्फेरिक करोजन और ड्राय करोजन घडून येते. ड्राय करोजन मीन्स इन्व्हायरमेंटमधील ऑक्सिजनमुळे मेटलवरती गंज चढतो त्याचा गंज चढण्याच्याच क्रियेला ड्राय करोजन असे म्हणतात. केमिकल अँड ड्राय करोजन ऑकर्स मेनली ड्यू टू द डायरेक्ट ॲक्शन ऑफ इन्व्हायरमेंट और ॲटमॉस्फेरिक गॅसेस लाईक O2, SO2, H2S, हॅलोजन. ऑक्सिजन, सल्फर, हॅलोजन यांसारखे जे गॅसेस आहे ते ॲटमॉस्फेअरमध्ये इन्व्हायरमेंटमधून मेटलवर अटॅक करतात आणि त्याच्यावरती लेअर तयार करतात. त्यावरून त्या क्रियेत ड्राय करोजन असे म्हणतात. ऑक्सिडेशन करोजन brought about by oxygen at low and high temperature on metal, usually absence of moisture. ऑक्सिजन, हवेतील ऑक्सिजन हा कमी किंवा जादा टेम्परेचरवर मेटलवरती रिॲक्ट होऊन त्याच्यावर लेअर तयार करतो आणि ऑक्सिडेशन करोजन घडून आणतो. ॲट ऑर्डिनरी द रिॲक्शन दॅट ऑकर्स ड्युरिंग ऑक्सिडेशन करोजन आर रिॲक्शन्स टू मेटल्स गिव्स 2Mn++
2 इलेक्ट्रॉन. या रिॲक्शनमध्ये दिलेलं आहे बघा, दोन मेटल्स ऑक्सिजनशी रिॲक्ट होऊन लेयर तयार करतात, मॅंगनीजचा लेयर तयार करतात आणि ऑक्सिडेशन कंप्लीट करतात. When oxidation takes place at surface of metal, it forms a metal oxides layer on its surface which prevent further oxidation. जो ड्राय करोजनमध्ये जो ऑक्साइड्स लेयर तयार होतो तो ऑक्सिडेशनसाठी प्रिव्हेंट करतो. दिस लेयर इज कॉल्ड ॲज स्केल. ड्राय करोजनमध्ये जो मेटल ऑक्साईडचा लेयर तयार होतो आणि तो ऑक्सिडेशनसाठी प्रिव्हेंट करतो, त्याच लेयरला स्केल असे म्हटले आहे. त्यानंतर डिटेल स्टडी करायचं आहे आपल्याला ऑक्सिडेशन करोजन रिॲक्शन विथ ऑक्सिजन. ऑक्सिडेशन करोजन हे ऑक्सिजनच्या रिॲक्शनमध्ये घडून येते. म्हणजे ऑक्सिडेशन करोजन घडण्यासाठी त्याला ऑक्सिजनची गरज असते. सम ऑफ द मेटल डायरेक्टली रिॲक्ट विथ ऑक्सिजन इन द ॲब्सेन्स ऑफ मॉइश्चर. असे बरेच मेटल आहे बघा, ते मॉइश्चरमधील ऑक्सिजनशी रिॲक्ट होऊन ऑक्साईड्स तयार करतात, त्यालाच ऑक्सिडेशन करोजन असे म्हणतात. या रिॲक्शनवरून आपल्याला लक्षात येईल की ऑक्सिडेशन करोजन म्हणजे काय. तर यामध्ये 4 आयर्न मेटल प्लस 3 ऑक्सिजन मेटल इज इक्वल टू 2 आयर्न ऑक्साइड्स. या रिॲक्शनमध्ये 4 आयर्न मेटल अँड 3 ऑक्सिजन मेटल एकमेकांशी आयर्न मेटल ऑक्सिजनचे रिॲक्ट होऊन आयर्न ऑक्साईड्स तयार करतो. म्हणजे यामध्ये बघा, मेटल ऑक्सिजनचे रिॲक्ट होऊन ऑक्साईड्स फॉर्म करतो, त्याच क्रियाला ऑक्सिडेशन करोजन असे म्हणतात. अल्कलाइन अर्थ मेटल रिॲक्ट विथ ऑक्सिजन ॲट रूम टेम्परेचर अँड फ्रॉम करस्पॉन्डिंग ऑक्साइड्स, while some metals react with oxygen at higher temperature. Firstly, what is mean by alkali and alkaline earth metal? अल्कली मेटल अँड अल्कलाइन अर्थ मेटल म्हणजे काय ते माहीत असले पाहिजे. तर अल्कली मेटल म्हणजे काय, तर पिरियोडिक टेबलमध्ये एस ब्लॉकमध्ये 2 ग्रुप्स, ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड. फर्स्ट ग्रुपमध्ये जे एलिमेंट असतात त्यास अल्कली मेटल म्हणतात आणि ग्रुप सेकंडमध्ये जे मेटल त्यास अल्कलाइन अर्थ मेटल असे म्हणतात. अल्कली मेटल अँड अल्कलाइन अर्थ मेटल ऑक्सिजनची रूम टेम्परेचरला ऑक्सिजनची रिॲक्ट होऊन ऑक्साईड्स तयार करतात, त्यालाच ऑक्सिडेशन करोजन असे म्हणतात. म्हणजे अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल हे ऑक्सिजनशी रिॲक्ट होऊन ऑक्साईड्स तयार करतात. या रिॲक्शनमध्ये दिलेलं आहे बघा, मॅग्नेशियम हा अल्कलाइन अर्थ मेटल ऑक्सिजनशी रिॲक्ट होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड्स तयार करतो. म्हणजे ऑक्सिडेशन क्रियेमध्ये अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटल हे जास्त प्रमाणात ऑक्सिजनशी रिॲक्ट होऊन मेटल ऑक्साईड तयार करतात. मेटल लाईक सिल्वर, गोल्ड अँड प्लॅटिनम आर नॉट ऑक्सिडाइज ॲज दे आर नोबेल मेटल. सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम हे काय नोबेल मेटल, त्यामुळे ते नोबेल मेटल असल्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन होत नाही. तुम्ही बघितलेलं आहे का कधी सोने, चांदी, प्लॅटिनम याच्यावरती गंज चढलेला नाही ना, मग ते नोबेल गॅसेस असल्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन होत नाही आणि करोजनही होत नाही. ऑक्सिडेशन फक्त अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल याचेच होते. सोने, चांदी, प्लॅटिनम याचे ऑक्सिडेशन होत नाही, ते नोबेल मेटल असल्यामुळे.
नेक्स्ट पॉईंट आहे नेचर ऑफ दी ऑक्साइड्स फॉर्म. इट प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन फर्दर ऑक्सिडेशन करोजन प्रोसेस. ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये नेचरमधील जो ऑक्साइड्स फॉर्म होतो त्याचा महत्त्वाचा रोल आहे. इथे रिॲक्शन दिलेली आहे बघा. मेटल प्लस ऑक्सिजन टू गिव्ज मेटल ऑक्साइड्स इन ब्रॅकेट ऑक्सिडेशन रिॲक्शन नोन एज करोजन प्रोडक्ट. आपण ड्राय करोजनमध्ये जशी रिॲक्शन बघितली तशीच इथे रिॲक्शन दिलेली आहे बघा. मेटल हा ऑक्सिजनचं रिॲक्ट होऊन प्रोडक्ट तयार करतो मेटल ऑक्साइड्स. त्याच क्रियेला ऑक्सिडेशन रिॲक्शन असे म्हटले आहे. आणि जो प्रोडक्ट तयार होतो त्यास करोजन प्रोडक्ट असे म्हणतात. नेक्स्ट पॉईंट बघायचा बघा. टाईप्स ऑफ ऑक्साइड्स फिल्म. या चार्टमध्ये ऑक्साइड्स फिल्मचे टाईप दिलेले आहे. ऑक्साइड्स फिल्म्स आर 3 मेन टाइप्स. फर्स्ट स्टेबल, सेकंड वन इज अनस्टेबल, थर्ड वन इज volatile. Stable compound are of 2 types. First porous, second non-porous. ऑक्साइड फिल्मचे असे 3 मेन टाईप्स आहे बघा. पहिलं स्टेबल, दुसरा अनस्टेबल, तिसरा व्होलाटाईल. त्यामध्ये स्टेबल फिल्मचे 2 टाईप्स पोरस अँड नॉन पोरस. डिटेल स्टडी ऑन वन बाय वन इन when the oxides film formed is. फर्स्ट बघायचं आपल्याला स्टेबल लेअर. ऑक्साइड्स फिल्ममधील फर्स्ट टाईप आहे स्टेबल लेअर. A stable layer is fine grained in structure and can get adhered tightly to the parent metal surface. स्टेबल लेअरमध्ये फाईन ग्राइंड मीन्स पावडर फॉर्ममध्ये जे मेटलवरती लेअर तयार होतो त्या क्रियेला स्टेबल लेअर असे म्हटले आहे. स्टेबल लेअर आर ऑफ 2 मेन टाइप्स, पोरस और नॉन पोरस. फर्स्टली नॉन पोरस लेअर. सच ए लेअर will be impervious in nature and hence behaves as protective coating, thereby shielding the metal surface. नॉन-पोरस प्रोसेसमध्ये मेटलवरती जो लेअर तयार होतो प्रोटेक्टिव्ह कोटिंगसाठी जो लेअर तयार होतो त्यास नॉन पोरस लेअर असे म्हटले आहे. नॉन पोरस लेअर मीन्स मेटलवरती जो लेअर तयार होऊन ते मेटलवर कोटिंग केले जातं त्या लेअरनी, त्या लेअर म्हणजे नॉन पोरस लेअर. नॉन पोरस लेअरचे एक्झाम्पल आहे बघा. ॲल्युमिनियम, टीन, लीड, कॉपर यांसारखे नॉन पोरस लेअरचे एक्झाम्पल आहे. फ्रॉम स्टेबल ऑक्साइड्स लेअर ऑन सरफेस thus preventing further. या ॲल्युमिनियम, टीन, लीड, कॉपर यांसारखे मेटलवरती ऑक्साइड्स लेअर फॉर्म होऊन मेटलचं प्रिव्हेन्शन केलं जातं. प्रोटेक्टिव्ह कोटिंग लेअर तयार करून मेटलचं प्रिव्हेन्शन केलं जातं. त्यास नॉन पोरस लेअर असे म्हटले. त्यानंतर स्टेबल लेअरचा सेकंड टाईप्स आहे बघा पोरस लेअर. इन पोरस लेअर contain pores and cracks. पोरस लेअर्स मीन्स मेटलवर क्रॅक होते. यामध्ये मेटल क्रॅक होण्याच्या क्रियेला पोरस लेअर असे म्हटले. इन सच अ केस द ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन हॅज access to the underlying surface of the metal through the pores or cracks of the layer. मेटलवरती जो वातावरणामध्ये जो ऑक्सिजन प्रेझेंट आहे
त्याच्यात मेटल ऑक्सिजनशी रिॲक्ट होऊन मेटलवर तडा जातो. त्यामध्ये मेटलवर तडा जाऊन जो लेअर तयार होतो आणि पोरस लेअर, पोर्समध्ये त्या छिद्रे तयार होते आणि त्यामुळे मेटल करोजिव्ह होतो, म्हणजे मेटलवरती गंज चढतो आणि त्या गंज चढून तो चढण्याच्या क्रियेलाच ऑक्साईड्स असे म्हटले जाते. त्यामुळे याच क्रियेला पोरस लेअर म्हणतात. ते एक्झाम्पल आहे पोरस लेअरचे. आयर्न व्हेन अटॅक्ड बाय H2S ॲट हाय टेम्परेचर फ्रॉम पोरस आयर्न सल्फेट लेअर. आयर्न मीन्स लोखंड. लोखंडावर H2S, हवेतील H2S अटॅक करून हाय टेम्परेचरला लेअर तयार करतात आणि तो लेअर दिस लेअर ऑल्सो नोन ॲज पोरस लेअर. लोखंडावर ऑक्सिजन रिॲक्ट होऊन लेअर तयार होण्याच्याच क्रियेला पोरस लेअर असे म्हटले जाते. सेकंड टाईप्स हे बघा ऑक्साईड्स फिल्मचा. फर्स्ट बघितला आपण स्टेबल, सेकंड अनस्टेबल लेअर. In unstable layer, the oxidized layer form is decomposed back into metal and oxygen. अनस्टेबल लेअरमध्ये मेटलचं जे करोजन घडून येते ते पुन्हा त्याचं मेटल आणि ऑक्सिजनमध्ये रूपांतर केले जाते. या अनस्टेबल लेअर प्रोसेसमध्ये जो मेटल ऑक्साईड तयार होतो त्याचं पुन्हा मेटल अँड ऑक्सिजनमध्ये कन्व्हर्जन केले जाते. या रिॲक्शनमध्ये दिलेलं आहे बघा, मेटल ऑक्साईड्स गिव्स मेटल प्लस ऑक्सिजन, म्हणजे मेटल ऑक्साईड्स लेअरमधून मेटल अँड ऑक्सिजन सेपरेट केले जाते. Consequently, oxidation corrosion is not possible in such cases. प्रत्येक प्रोसेसमध्ये फक्त ऑक्सिडेशन करोजनच घडते असे नाही, तर त्यामध्ये वेगवेगळे करोजन घडून येतात. तर ऑक्सिडेशन करोजनचे एक्झाम्पल आहे बघा, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम डू नॉट अंडरगोज ऑक्सिडेशन करोजन. आपण बघितले बघा, सोने, चांदी, प्लॅटिनम यांसारखे मेटल, नोबेल मेटल आहे, त्याचं ऑक्सिडेशन करोजन होत नाही. नेक्स्ट पॉईंट आहे नेचर ऑफ मेटल ऑक्साइड्स लेअर. फर्स्ट, स्टेबल फिल्म. In stable film, an impervious layer is formed which checks further oxidation corrosion. स्टेबल फिल्म्समध्ये मेटलवरती एक इम्प्रिव्हियस टाईपचं लेअर तयार होऊन त्या मेटलचं ऑक्सिडेशन करोजन घडून येते. त्यामध्ये त्या क्रियेला स्टेबल फिल्म असे म्हटले आहे. स्टेबल फिल्मचे एक्झाम्पल आहे बघा, ऑक्साइड्स फिल्म्स ऑन ॲल्युमिनियम, टीन, लीड, कॉपर. स्टेबल फिल्ममध्ये ॲल्युमिनियम, टीन, लीड अँड कॉपर यांसारखे मेटलवरती जो लेअर तयार होतो त्या स्टेबल फिल्म असे म्हटले जाते. सेकंड टाईप आहे बघा अनस्टेबल फिल्म. मेटल ऑक्साइड्स गिव्स मेटल प्लस O2. मेटल ऑक्साइड्स ऑक्सिजनशी रिॲक्ट होऊन पुन्हा त्याचं जो लेअर तयार होतो त्यामधून मेटल अँड ऑक्सिजन सेपरेट करून जो वरती
लेअर तयार होतो त्यास फिल्म असे म्हटले आहे. मेटल ऑक्साईड्सपासून मेटल अँड ऑक्सिजन सेपरेट करून मेटलचं डिकम्पोजिशन केलं जातं अनस्टेबल फिल्ममध्ये. अनस्टेबल फिल्मचे एक्झाम्पल आहे बघा, गोल्ड अँड सिल्वर. अनस्टेबल फिल्ममध्ये या धातूवरती लेअर तयार होत नाही, ते म्हणजे सोने, चांदी यांसारखे मेटलवरती, नोबेल मेटलवरती लेअर तयार होत नाही, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशनसुद्धा होत नाही. आपण बघितले स्टेबल अँड अनस्टेबल 2 टाईप्स बघितले आहेत. थर्ड वन व्होलाटाइल्स लेअर. The oxides layer formed in volatile in nature and evaporates as soon as it's formed. Volatile layer म्हणजे फर्स्टली व्होलाटाईल म्हणजे काय ते माहीत असले पाहिजे. तर व्होलाटाईल म्हणजे उडून जाणारा सबस्टन्स. म्हणजे व्होलाटाईल लेयर्स म्हणजे मेटलवरती जो काही लेअर तयार होणार आहे, ऑक्सिजनशी कॉन्टॅक्ट होऊन जो लेअर तयार होणार आहे तो उडून जाण्याच्या क्रियेलाच व्होलाटाईल प्रोसेस असे म्हणतात. यामध्ये डिटेल बघा. व्होलाटाईल लेअर. The oxides layer formed is volatile in nature and evaporates as soon as it's formed. मेटलवरती ऑक्साइड्स लेअर तयार होऊन तो इव्हॅपरेट पण होतो व्होलाटाईल लेअर प्रोसेसमध्ये. thereby leaving the underlying metal surface exposed for further attack. This causes rapid continuous corrosion leading to excessive corrosion. यामध्ये मेटलवरती व्होलाटाईल लेअर तयार होऊन तो निघून जाऊन पुन्हा मेटलवरती व्होलाटाईल लेअर तयार होतो. ही प्रोसेस कंटिन्यू चालूच असते व्होलाटाईल लेअरची, मेटलवरती लेअर तयार करण्याची. व्होलाटाईल लेअरचे एक्झाम्पल आहे मॉलिब्डेनम फ्रॉम्स व्होलाटाईल मॉलिब्डेनम ऑक्साइड्स लेअर. मॉलिब्डेनमसारख्या मेटलवरती व्होलाटाईल लेअर तयार होऊन त्याचं मॉलिब्डेनम ऑक्साइड्स लेअरमध्ये कन्व्हर्जन होते मॉलिब्डेनम मेटलचे. आजच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर नंबर 2 मेटल करोजन इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा स्टार्ट केला. त्यामध्ये बघितलं आहे बघा मेटल करोजन, टाईप्स ऑफ मेटल करोजन. आपण फर्स्ट टाईप बघितला आहे ड्राय करोजन और ॲटमॉस्फेरिक करोजन इन फिल्म, स्टेबल फिल्म, अनस्टेबल फिल्म, असा फर्स्ट टाईप्स आपण कंप्लीट केला आहे. सेकंड लेक्चरमध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे बघा वेट करोजन और इलेक्ट्रोकेमिकल करोजन. थँक्यू.